हॅलो एव्हरीवन. आता आपण मॅट्रायसेसचा नेक्स्ट पॉईंट बघतोय, ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस आपण कशासाठी शिकणार आहे? फॉर सॉल्विंग अ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. आपण याआधी पण एक सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व केलं होतं, पण तिकडे आपण डिटर्मिनंटचं ॲप्लिकेशन म्हणजेच क्रॅमर्स रूलनी तिकडे सॉल्व केलं होतं, सिस्टीम ऑफ 3 लिनियर इक्वेशन 3 अननोन. तर आता आपल्याला इकडे सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे, पण यांना सॉल्व करण्यासाठी आपण यूज करून घेणार आहोत मॅट्रायसेसचा. तर मग हे जे आपण सोल्युशन फाइंड आउट करणार आहे, सिस्टीम ऑफ 2 लिनियर इक्वेशन इन 2 अननोन किंवा 3 लिनियर इक्वेशन इन 3 अननोन, यासाठी आपल्याकडे 2 टाईपच्या मेथड्स आहे. सो त्यामधली पहिली मेथड आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि दुसरी मेथड आहे मेथड ऑफ रिडक्शन. सो आपण एक एक मेथड स्टडी करणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची मेथड ऑफ इन्व्हर्जन. तर मेथड ऑफ इन्व्हर्जनकडे जाण्याच्या आधी आपल्याला बघायचं आहे हाऊ टू कन्वर्ट द गिवन सिस्टीम ऑफ इक्वेशन इन द फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. सो आधी ते बघूया आणि त्यानंतर मेथड ऑफ इन्व्हर्जनला सुरुवात करू. तर आपण पॉईंट बघतोय, हाऊ टू कन्वर्ट द गिवन सिस्टीम ऑफ इक्वेशन इन द फॉर्म ऑफ अ मॅट्रिक्स. तर इथे मी सिस्टीम ऑफ 3 लिनियर इक्वेशन इन 3 अननोन घेतली आहे इन जनरल फॉर्ममध्ये. या पद्धतीने a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू d1 a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2 आणि a3x प्लस b3y प्लस c3 इज इक्वल टू d3. सो 3 इक्वेशन आहे, 3 अननोन आहे. आपल्याला हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर कसं लिहिता येईल बघूया आपण. सो अबव इक्वेशन कॅन बी रिटन ॲज बाय यूजिंग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. तर हे 3 इक्वेशन, इकडचे 3 कॉन्स्टंट, तर आपल्याला हे इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेसमध्ये या पद्धतीने शो करता येतील. इकडे मी इक्वेशन लिहिणार आहे a1x प्लस b1y प्लस c1z, दुसरे a2x प्लस b2y प्लस c2z, a3x प्लस b3y प्लस c3z. सो ही झाली आपली 3x1 ऑर्डरची मॅट्रिक्स. आणि इकडची मॅट्रिक्स इक्वल टू लिहिता येईल आपल्याला d1 d2 d3. म्हणजे इक्वेशन जे दिसत आहेत तुम्हाला वर, ते इक्वेशन काय केली आपण बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेसमध्ये 2 3x1 ऑर्डरच्या मॅट्रायसेस घेऊन लिहून काढ. a1x प्लस b1y प्लस c1z, a2x प्लस b2y प्लस c2z, a3x प्लस b3y प्लस c3z. याला सेपरेट करायचे. कसं सेपरेट करता येईल? मॅट्रिक्समध्ये इकडे तुम्ही मॅट्रिक्स एक घेऊ शकता ऑर्डर 3x3ची आणि इकडे एक मॅट्रिक्स घेऊ शकता ऑर्डर 3x1ची. तर इथे तुम्ही लिहायचे कोएफिशियंट ऑफ x, इथे लिहायचे कोएफिशियंट ऑफ y आणि इथे लिहायचे कोएफिशियंट ऑफ z. आणि इकडे तुमचे अननोन्स म्हणजे x, y आणि z. तर तुम्ही हे 2 मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन करून बघा, तुम्हाला शुअरली मॅट्रिक्स मिळणार आहे. ही या टाईपची मॅट्रिक्स. इथे आपण इक्वॅलिटीचा कन्सेप्ट यूज केला आणि इथे आपण मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस या कन्सेप्टचा यूज करतोय. आणि RHSची जी मॅट्रिक्स आहे ती ॲज इट इज आहे. सो हिअर वी हॅव टू राईट d1 d2 आणि d3. सो ही ऑर्डर 3x3ची मॅट्रिक्स, ही झाली मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x1 अँड दिस इज अवर द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x1. ठीक आहे. सो आता आपण काय केलं आहे की हे जी वर दिलेली सिस्टीम होती 3 इक्वेशन आणि 3 अननोनमधली, ती एका मॅट्रिक्स इक्वेशन फॉर्ममध्ये कन्वर्ट केली. आता ह्या मॅट्रायसेसला आपण नावं देऊया, बघूया यांना कसं लिहिता येईल. सो आपण जे वर मॅट्रायसेस लिहिल्या तर त्याच्यामध्ये ए मॅट्रिक्स आहे. ज्या ए मॅट्रिक्समध्ये तुम्ही सगळे कोएफिशियंट लिहिले होते व्हेरिएबलचे किंवा अननोनचे, तर तिला म्हणणं ए नाव दिले आपण आणि त्या मॅट्रिक्सचं नाव आहे द मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल्स. तर मॅट्रिक्स तीच आहे a1 a2 a3, b1 b2 b3 आणि c1 c2 c3. त्यानंतर आपली कॅपिटल एक्स मॅट्रिक्स, हे एक्स नाव दिलं आहे द कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल. म्हणजे आपण एक्स वाय झेड घेऊन जी मॅट्रिक्स लिहिली ऑर्डर 3x1ची कॉलम मॅट्रिक्स, तर हिला त्या नाव दिलं आहे कॅपिटल एक्स. आणि त्यानंतर कॅपिटल बी मॅट्रिक्स द कॉलम मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट. म्हणजे तुम्ही इकडे d1 d2 आणि d3 लिहिलेली मॅट्रिक्स.
सो अशा पद्धतीने आपल्या 3 मॅट्रिसेस तयार झाल्या. आता आपल्याला अबाऊ जे काही इक्वेशन आहे 3 इक्वेशन 3 अननोन हे मॅट्रिक्स इक्वेशन फॉर्ममध्ये कसे लिहिता येतील. देअरफॉर पहिली जी मॅट्रिक्स आहे तिला ए नाव दिलं आहे म्हणून ए, दुसरी जी मॅट्रिक्स आहे व्हेरिएबलची तिला एक्स नाव दिलं आहे म्हणून एक्स, अँड दिस इज इक्वल टू नेक्स्ट मॅट्रिक्स इज बी. सो जे वर आपल्याला इक्वेशन मिळाले ते इक्वेशन आपल्याला ए एक्स इज इक्वल टू बी या फॉर्ममध्ये लिहिता आलं, ज्याला म्हणतात मॅट्रिक्स इक्वेशन. म्हणजे इथून पुढे तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेसमध्ये सिस्टीम ऑफ 3 लिनियर इक्वेशन 3 अननोन किंवा 2 लिनियर इक्वेशन 2 अननोन सॉल्व करणार आहात, तर त्यावेळेस तुम्हाला त्या सिस्टीमला आधी या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर तुमची जी कोणती मेथड असेल, म्हणजे मेथड ऑफ इन्व्हर्जन असू द्या, मेथड ऑफ रिडक्शन असू द्या, जी कोणती मेथड असेल त्या मेथडने आपल्याला आपलं एक्झाम्पल सॉल्व करायचं. त्याच्या आधीचा हा पार्ट आहे की आपल्याला दिलेल्या सिस्टीमवरनं आधी त्याचं मॅट्रिक्स इक्वेशन लिहून घ्यायचं ए एक्स इज इक्वल टू बी. आता आपल्याला बघायचं आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन. मेथड ऑफ इन्व्हर्जनमध्ये आपल्याला कोणत्या स्टेप्स करायच्या आहेत. त्यामध्ये पहिली स्टेप आहे जी काही आपल्याला सिस्टीम प्रोव्हाइड केलेली असेल त्या सिस्टीमवरनं आपल्याला त्या इक्वेशनचं मॅट्रिक्स इक्वेशनमध्ये कन्वर्जन करून घ्यायचं आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू बी या फॉर्ममध्ये आपल्याला लिहून घ्यायची मॅट्रिक्स. तर तुम्हाला माहिती आहे ए म्हणजे काय, कोइफिशियंटची मॅट्रिक्स आहे, त्यानंतर एक्स म्हणजे अननोन किंवा व्हेरिएबलची मॅट्रिक्स आहे आणि बी ही कॉन्स्टंटची मॅट्रिक्स आहे. सो पहिल्या स्टेपमध्ये आपण इक्वेशनचं कन्वर्जन मॅट्रिक्स फॉर्ममध्ये करून घेणार आहे. त्यानंतर बघूया स्टेप नंबर 2. तर स्टेप नंबर 2मध्ये जर आपली ए मॅट्रिक्सचे डिटर्मिनंट हा नॉन झिरो असेल, म्हणजे मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल, तर ऑब्वियसली आपला ए इन्व्हर्स एक्झिस्ट होणार आहे. आणि तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल की ही मेथड ऑफ इन्व्हर्जन आहे. म्हणजे मेथड ऑफ इन्व्हर्जन आहे तर आपल्याला इथे ए इन्व्हर्सचा यूज करून घ्यायचा आहे. सो ए इन्व्हर्सचा यूज करण्यासाठी आधी ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. तर डिटर्मिनंट ए नॉन झिरो असेल ते एक्झिस्ट होईल आणि हा एक्झिस्ट असलेला ए इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता. आपल्याकडे 2 मेथड आहे. सो याला ए इन्व्हर्सला फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही ॲडजॉईंट मेथडचा वापर करू शकता, ॲडजॉईंट मेथड, किंवा तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन मेथडचा पण वापर करू शकता. ट्रान्सफॉर्मेशन मेथडचा पण वापर करू शकता. सो या दोन्हीपैकी कोणतीही एक मेथड यूज करा आणि जी ए मॅट्रिक्स आहे तिचा इन्व्हर्स फाइंड आउट करून घ्या. ही झाली आपली स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 3कडे जायचं आहे. आता स्टेप नंबर 3मध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे जे वर इक्वेशन आपण लिहून घेतलं ए एक्स इज इक्वल टू बी, तर या इक्वेशनला आपल्याला प्री मल्टिप्लाय करायचा ए इन्व्हर्स. तर बघूया आपण प्री मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल. सो प्री मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळेल इकडे ए इन्व्हर्स ए एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी. तर आता माहिती आहे आपलं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी होल्ड करतं आहे. दॅट मीन्स हिअर वी हॅव ए इन्व्हर्स मल्टिप्लाइड बाय ए मल्टिप्लाइड बाय एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी. म्हणजेच तुम्हाला ए इन्व्हर्स मल्टिप्लाइड बाय ए आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळणार आहे. सो दिस इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी. तर स्टेप नंबर 3मध्ये आपल्याला या पद्धतीने मिळेल एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी. ठीक आहे. तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल एक्स म्हणजे आपली अननोनची मॅट्रिक्स आहे, ए इन्व्हर्स आणि मल्टिप्लाय बाय धिस बी मॅट्रिक्स. तर आपल्याला हे जे काही आहे ते आपल्याला फायनल सोल्युशन मिळवून देणार आहे. तर शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी ही जी काय मॅट्रिक्स आहे ए इन्व्हर्स आणि बी यांचं ॲक्च्युली आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस आपल्याला फाइंड आउट करायचे एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यू. सो बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस वी गेट सोल्युशन असं म्हणूया. सो आपल्याला इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेसनी सोल्युशन मिळणार आहे. तर ह्या होत्या 4 स्टेप इन्व्हर्जन मेथडनी एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी किंवा सिस्टीमचं सोल्युशन मिळवण्यासाठी. तर आता आपण एक एक्झाम्पल बघूया आणि या एक्झाम्पल मेथड ऑफ इन्व्हर्जननी सॉल्व करूया. तर मी इथे एक्झाम्पल घेतलं आहे
दोन इक्वेशन, दोन अननोन आहे. तर आपलं काम काय असणार आहे? पहिलं वी हॅव टू कन्वर्ट दिस इक्वेशन्स इन मॅट्रिक्स फॉर्म. सो आपण स्टार्ट करूया. लेट अस राईट द मॅट्रिक्स इक्वेशन of the above system of linear इक्वेशन. जे आपण वर बघितलं होतं की दिलेल्या मॅट्रिक्सवरनं त्याचं इक्वेशनवरनं मॅट्रिक्स इक्वेशन कसं लिहायचं आहे. तर आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन या पद्धतीने लिहिता येईल. आपली पहिली मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्स. तर ए मॅट्रिक्स तयार कशी होणार आहे? एक्सच्या कोएफिशियंटनी पहिला कॉलम, वायच्या कोएफिशियंटनी दुसरा कॉलम. हे झाला ए मॅट्रिक्स. आणि त्यानंतर कॅपिटल एक्स मॅट्रिक्स म्हणजे अननोनची मॅट्रिक्स आहे. आणि त्यानंतर आपली कॉन्स्टंटची मॅट्रिक्स म्हणजे इकडे 2 आणि 4. सो याला नाव देऊया AX इज इक्वल टू बी. ठीक आहे. सो याला तुम्ही इक्वेशन 1 पण म्हणू शकता. सो आपल्याला मेथड ऑफ इन्व्हर्जनने हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर मेथड ऑफ इन्व्हर्जनमध्ये आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. आणि इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी आपण यूज करणार आहोत इकडे ॲडजॉईंट मेथडचा. तर फर्स्ट ऑफ ऑल लेट अस फाइंड द डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स इज 3 3 3. Sorry, here we have 1 5. So calculate this. 5 minus 9, so which is equal to -4. So this is not equal to implies 0 implies is that A inverse is exist. तर ए मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी आपण डिटर्मिनंट काढला आहे. आता आपल्याला ॲडजॉईंटनी मी इन्व्हर्स काढायचं आहे. तर पहिली मॅट्रिक्स फाइंड आउट करायची मायनॉर मॅट्रिक्स ऑफ ए. तर एची मायनॉर मॅट्रिक्स काढणं इझी आहे कारण फक्त ऑर्डर 2x2चीच मॅट्रिक्स आहे आपल्याकडे. 1चा मायनॉर 5, 3चा मायनॉर 3, 3चा मायनॉर 3 आणि 5चा मायनॉर 1. त्यानंतर लिहायची कोफॅक्टर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स ऑफ ए. तर कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए लिहिताना आपल्याला काय करायचं आहे? फक्त 2 एलिमेंटच्या साईनमध्ये चेंज करायचं आहे. जिथे ज्या प्लेसला आपल्याला ऑड नंबर मिळणार आहे, म्हणजे इथे ऑड प्लेस आहे, ही पण ऑड प्लेस आहे, तिथे आपण साईन चेंज करणार. सो नेक्स्ट ॲडजॉईंट ऑफ ए. ॲडजॉईंट म्हणजे काय असतं? तर ट्रान्सपोज असतो. ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए. तर आपल्याला ॲक्च्युली ट्रान्सपोज फाइंड आउट करायचं इकडे. तर 5 - 3 - 3 1. सो या पद्धतीने आपल्याला ॲडजॉईंट मिळाला आहे. सो नाव वी हॅव फॉर्म्युला ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय ॲडजॉईंट ऑफ ए. सो therefore A inverse is equal to 1 upon -4. ॲडजॉईंट आहे 5 - 3 - 3 1. आता आपल्याला ए इन्व्हर्स मिळाला आहे. तर काय करायचं आहे? ज्याला आपण इक्वेशन 1 नाव दिले AX इज इक्वल टू बी, याला प्री मल्टिप्लाय करायचं आहे. सो प्री मल्टिप्लाइंग बाय ए इन्व्हर्स टू इक्वेशन 1. तर इक्वेशन 1च्या बोथ साईडला ए इन्व्हर्सनी प्री मल्टिप्लाय करायचं आहे. तर बघूया प्री मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल. ए इन्व्हर्स AX इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी. By associativity property we can write this as, so this is equal to
I multiplied by x is equal to A inverse B. So our x is equal to A inverse B. तर आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण A इन्व्हर्स आणि B या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करणार आहे तर आपल्याला आपला आन्सर मिळणार आहे. तर x इज इक्वल टू A इन्व्हर्स मॅट्रिक्स मिळाली 1/-5 5 -3 -3 1 आणि B मॅट्रिक्स आहे 2 4. स्केलर नंतर मल्टिप्लाय करूया आपण. स्केलर बाहेर ठेवणार आहोत. आधी आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. म्हणजे इकडे मिळेल तुम्हाला 10 10 - 12 म्हणजे -2 -6 आणि +4 म्हणजे -2. आता या स्केलरने मल्टिप्लाय करू आपण मॅट्रिक्सला. तर आपल्याला मिळेल फर्स्ट टर्म 1/2 आणि सेकंड टर्म मिळणार आहे 1/2. तर आपल्याला x इज इक्वल टू काय मिळालं आहे? x इज इक्वल टू 1/2 1/2. पण x म्हणजे कोण आहे? x म्हणजे व्हेरिएबलची मॅट्रिक्स आहे म्हणजे xy आणि इकडची मॅट्रिक्स आहे 1/2 1/2. So what we can say by equality of matrices, we get our answer x is equal to 1/2 and y is equal to 1/2. बघा. सो आपण काय केलं इकडे मेथड ऑफ इन्व्हर्जननी सिस्टीम ऑफ 2 लिनियर इक्वेशन मधलं 2 इक्वेशन 2 अननोनचं सोल्युशन फाइंड आउट केलं.